सदर ग्रंथामध्ये 36,890 या संख्येची तीनची दर्शनी किंमत स्थानिक किंमत यातील फरक विचारलेला आहे. म्हणून तीनची स्थानिक किंमत आहे 30,000 वजा तीनची दर्शनी किंमत आहे 3. यांचा फरक म्हणून काय करायला लागेल, वजा बाकी. 10तून 3 गेले 7, हातचा वापस, परत 10तून 1 गेला 9, हातचा वापस, परत 10तून 1 गेला 9, हातचा वापस, परत 10तून 1 गेला 9, हातचा वापस, 3तून 1 गेला 2. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढील प्रश्न बघूया. लहानात लहान 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या यातील अंतर विचारलेले. अंतर म्हणजे काय, फरक. लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती आहे, तर 10,000. कोणती आहे, 10,000. 10,000 मधून आपल्याला काय विचारलेले, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या. 3 अंकी संख्या म्हटल्यावर 999 यातील अंतर विचारलेले. अंतर म्हणजेच काय, फरक. चला 10तून 9 गेला 1, हातचा वापस, 10तून 10 गेले 0, परत हातचा वापस, 10तून 10 गेले 0, हातचा वापस, परत 10तून 1 गेला 9. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 9001 पर्याय क्रमांक बी. चला यानंतर पुढील प्रश्न बघूया. 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण केल्यास काय होईल. जेव्हा एखादी संख्या 500च्या वर असेल तर ती त्याच्या पुढील हजारामध्ये मिळवावी लागते, आणि ज्यावेळेस ती 500च्या खाली असेल तर मागच्या हजारामध्ये तिला मिळवावं लागतं. या गणितामध्ये मागचा हजारचा अंक आहे 4000. म्हणून ही जवळची संख्या ही ह्या जवळच्या 4000मध्ये मिळवल्या जाईल. चला पुढील प्रश्न बघूया. 30,746 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानिक मूल्य सर्वाधिक आहे. म्हणून जो अंक सुरुवातीला असतो त्या अंकाची सर्वात किंमत काय असते, स्थानिक किंमत काय असते, जास्त असते. या ठिकाणी 3ची स्थानिक किंमत आहे, जेवढ्या संख्या तेवढ्या शून्य लिहून द्या. म्हणून 30,000. म्हणून या ठिकाणी 3 या संख्येची स्थानिक किंमत काय आहे, सर्वात जास्त आहे. पुढील प्रश्न बघूया. एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 11 येते. बेरीज केली तर अंकांची बेरीज केली तर काय येते, 11 येते. त्या संख्येमध्ये 27 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये अंकाचे स्थाने बदलतात तर ती संख्या काय आहे. आता या ठिकाणी जर आपण पर्यायांचा विचार केला तर समजा 8 आणि 3 आहे. पहिली संख्या जर आपण घेतली 8 आणि 3 यांची बेरीज केली तर ती किती येते, 11 येते. या 11 येते म्हणजे पहिल्या याच्यामध्ये ती बसते. परत त्या संख्येमध्ये जर 27 मिळवले, उदाहरणार्थ आपण 83 या संख्येमध्ये जर 27 मिळवले तर अंकांची बेरीज ही किती यायला पाहिजे, तेवढीच यायला पाहिजे. काय होय, तेवढीच यायला पाहिजे. 3 आणि 7 10, 0 हातच्याला 1 येत नाही, म्हणजे 110 येते. बेरीज काही तेवढी, जरी त्याचे स्थान बदललं तर ती संख्या काय असते, तीच यायला पाहिजे. पण या ठिकाणी येते 110. म्हणून आपण पहिला पर्याय आपला चुकतोय. दुसरी संख्या घेतली आपण 74. 7 आणि 4ची बेरीज केली ती येते 11. आता ह्या दिलेल्या संख्येमध्ये 74, आता या 74 11 ही येते. 74 मधून जर 11 मिळवले, 74 मध्ये जर 11 मिळवले तर ती संख्या येते 85 येते. म्हणून दुसरा पर्याय सुद्धा आपला येणार नाही. तिसरा पर्याय बघूया. 47 ही संख्या आहे. 47च्या अंकांची बेरीज केली आपण 4 आणि 7 ती येते 11. आता या 47 मध्ये परत 11 मिळवले, 27 मिळवले तर बेरीज येते 7 आणि 7 14
आणि आजच्याला 1 4 आणि 3 7 74 येते. म्हणजे अंकांची स्थान बदललं तरी अंकांची बेरीज काय येते 11 येते. म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. सोपा आहे. 16,08,13 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. पण कोणत्या प्रमाणे लिहिली जाते? 16 लाख म्हटलेले, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष, हजारच पर्यंत येते 16,813 म्हणून पहिला पर्याय आपला येणार नाही. दुसरी संख्या आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष, 1,60,830 ते पण येणार नाही. आपल्याला 16 लाख विचारलेले, एकक दशक शतक हजार दस हजार लक्षपर्यंत जाते म्हणून हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक डी आपलं 100% उत्तर राहणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पाच अंकी कमाल संख्या. कमाल म्हणजे काय? मोठ्यात मोठी संख्या. मग 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय आहे? 9, 5 वेळा 9 लिहून टाका, 99,999. आणि 5 अंकी किमान संख्या. किमान म्हणजे काय? लहान. मग 5 अंकी लहान संख्या कोणती आहे? तर 10,000. यांचा फरक विचारलेला आहे. यांचा काय विचारलेला आहे? फरक विचारलेला आहे. म्हणून वजाबाकी करा. 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 89,999. पर्याय क्रमांक डी. चला यानंतर पुढील प्रश्न बघूया. 6 4 2 1 आणि 0 यांचा एकदाच वापर करून मिळणारी किमान 5 अंकी संख्या कोणती? किमान म्हणजे काय? लहानात लहान. मग लहानात लहान संख्या तयार करणं सोपी असते. सर्वात लहान अंक कोणता आहे? 0 आहे. पण 0 आपण सुरुवातीला 5 अंकी घेण्यासाठी घेऊ शकत नाही, म्हणून त्याच्यापेक्षा थोडा मोठा 1, त्यानंतर 0 2 4 6 ही झाली आपली किमान लहानात लहान संख्या. म्हणून पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 4 5 0 आणि 3 या अंकापासून बनणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या सांगायची आहे. अंक आता या ठिकाणी अंक आपल्याला 4च दिलेले. अंक काय केलेले? आपल्याला 4च दिलेले. आपल्याला त्यापासून काय करायची आहे? लहानात लहान संख्या तयार करायची आहे. मग सर्वात लहान अंक 0 आहे, पण तो आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही 5 अंकीसाठी, म्हणून त्याच्यापेक्षा मोठा अंक आहे 3, त्यानंतर 0 मात्र आपल्याला काय करावं लागेल? 2 वेळा घ्यावा लागेल, 4 आणि 5. म्हणजे आपली संख्या होते 30,045. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 9 8 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंक परत वापरता येणार नाही, किती 3 अंकी संख्या तयार होईल? मग आपल्याला या ठिकाणी अंक किती दिलेले? 3 अंक दिलेले. मग त्यापासून आपल्या संख्या कोणकोणत्या तयार होतील ते आपण सहज लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी पहा, संख्या होतील आपल्या 980, त्यानंतर 890, त्यानंतर 809 आणि त्यानंतर 908. अशा प्रकारे 4 संख्या तयार होतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1 4. पुढील प्रश्न बघूया. 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा व सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार किती आहे? चला पहिले आपण काय करू? सर्वात मोठी संख्या तयार करून घ्या. सर्वात मोठी संख्या कोणती होते? मोठा अंक आहे 9, त्यानंतर 6 आणि 0. 960 ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. लहानात लहान संख्या कोणती तयार होते? 609. या दोघांचा आपण जर गुणाकार करायचा आहे, 9 0 0 9 9 सक
54, 54 4 आजच्याला 5, नम नम 81, 81 5 86. शून्याने गुणायच्या अगोदर शून्य देऊन टाकायचं. 0 गुणिले 0 0, 0 सक 0, 0 नम 0. आता 6 ने गुणायच्या अगोदर काय करायचे, 2 शून्य देऊन टाकायचे. 6 0 0, 6 6 36, 36 6 आजच्याले 3. 9 सक 54, 54 आणि 3 57. आता या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज. 0 4 6 8 6 14 4 आजच्याला 1, 7 1 8, 7 1 8 आणि 5 10. म्हणून आपली संख्या तयार होती 5,84,640. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर असणार आहे. चला यानंतर पुढील प्रश्न बघूया. 0 4 6 8 अंक पुनरावृत्त होऊ शकतात. हे अंक वापरून बनणाऱ्या कमाल आणि किमान 6 अंकी संख्येतील फरक काय? अगोदर आपण काय करू, मोठी संख्या कोणती तयार होती ती अगोदर लिहून घेऊ. या ठिकाणी मोठा अंक जो असेल तो आपल्याला 3 वेळा घ्यावा लागणार. मोठा अंक कोणता आहे, 8 आहे. म्हणून 8 काय करावं लागेल आपल्याला 3 वेळा घ्यावा लागेल. त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे, 6. त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे, 4. त्याच्यापेक्षा लहान कोणता आहे, 0. ही झाली आपली मोठी संख्या. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे की लहानात 6 अंकी लहान दिलेल्या अंकापासून 6 अंकी कोणती संख्या तयार होते, लहानात लहान. तर आपल्याला सर्वात लहान अंक कोणता आहे, 4. सर्वात मोठा अंक कोणता आहे, 8. तो 8 काय करायचा आपण शेवटी घ्यायचा. त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा लहान 6 आणि मध्ये काय करायचे 0 ठेवून द्यायचे. यांचा काय विचारलंय आपल्याला, फरक विचारलेला आहे. फरक म्हणून काय करणार आपण, त्यांची वजाबाकी करणार. 10 तून 8 गेले 2, हातचा वापस केला. 14 तून 7 गेले 7, हातचा वापस. 6 तून 1 गेला 5, 8 तून 0 गेले 8, 8 तून 0 गेले 8, 8 तून 4 गेले 4. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे 4,88,572. पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न बघूया. कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल म्हणजे मोठ्याकडून आपल्याला काय करायचंय, लहान्याकडे जायचंय. म्हणून पहिला पर्याय, एक पर्याय आपण बघूया. 81,427, 16,378 आणि मध्येच 82,000 आलेले. म्हणून पहिला पर्याय आपला काय असणार आहे, चुकीचा असणार. 16,378, 63,000, 82,341 आणि 81,427 हाही पर्याय आपला असणार नाही. 81,427, 82,341 अगोदर लहान घेतली, नंतर मध्येच मोठी आली, तोही आपला पर्याय असणार नाही. आपल्याला कमाल ते किमान म्हणजे उतरता क्रम पाहिजे, शक्य तोच पाहिजे, उतरता क्रमच पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी 100% उत्तर असणार आहे. 82,341, 81,427, 63,178, 16,378. चला पुढील प्रश्न बघूया. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हटलं काय करायचं, 5 वेळा काय करायचं, 9 लिहून टाकायचं. त्यानंतर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे, 9,999. यांचं काय विचारलंय आपल्याला, बेरीज विचारलेली आहे. चला 9 9 18, 1808 आजच्याला 1, 9 9 18 ने 1 19, 19 9 आजच्याला 1, परत 9 9 18 ने 1 19, 19 9 आजच्याला 1, परत 9 9 18 ने 19, 19 9 परत आजच्याला 1, 9 1 10. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे 1,09,998. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. 95024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान म्हणजे लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या आपल्याला एकदम सोपी आहे. चला शून्यापेक्षा
मोठा अंक कोणता आहे तो सुरुवातीला घ्यावा लागेल. शून्यापेक्षा मोठा अंक आहे 2, त्यानंतर आपल्याला शून्य घ्यावं लागेल. नंतर 4, 5 आणि 9 ही आपल्या होणारी लहानात लहान संख्या असणार आहे. म्हणून 20,459 या प्रश्नाचं उत्तर असणार. पुढील प्रश्न बघूया. दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती आहे? आता या ठिकाणी आपल्याला किमान विचारलेली. किमान म्हणजे काय? लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या. आता दिलेले पर्याय जरी आपण वाचले आणि फक्त दशक स्थानचा अंक जरी पाहिला तरी आपल्या प्रश्नाचं अचूक आपल्याला उत्तर येणार आहे. पहिला पर्याय पहा 1092. या ठिकाणी नावाची किंमत आहे, दशक स्थानचा अंक असल्यामुळे त्याची किंमत आहे 90. 1290 ही त्याच्यापेक्षा मोठी आहे, ही येणार नाही. 2091 तिची ही पण येणार नाही आणि 2190 ही पण येणार आहे. म्हणून पहिला जो पर्याय आहे 1092 तेच आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे? म्हणजे जे अंक आहेत त्या 5ची स्थानिक किंमत काढायची आणि त्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे पहिला 5 अंक लिहून घ्या, त्यानंतर किती संख्या आहे बघा. 1 2 3 4 5 आहेत म्हणून 5 शून्य देऊन टाका. अधिक नंतरचा 5 आहे तो लिहा. त्याच्यानंतर संख्या किती? एकच आहे, 1 शून्य देऊन टाका. दोघांची बेरीज करा. 0 5 0 0 0 5. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर येणारे 5,50,000. म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. 0 3 6 7 आणि 9 या अंकांनी पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठी संख्येमधील अगोदर काय करायचंय आणि लहानात लहान किमान संख्येमधील अंतर काढायचे. म्हणजे दोन्ही आपल्याला मोठी संख्याही काढायची आणि लहान संख्याही काढायची. अगोदर काय करायचे आपण मोठी संख्या काढून घेऊ. मग मोठा अंक कोणता आहे? 9, त्यापेक्षा लहान 7, त्यापेक्षा लहान 6, त्यापेक्षा लहान 3 आणि 0 ही झाली 5 अंकी मोठ्यात मोठी. त्यानंतर 5 अंकी लहान लहान संख्या सांगितली. म्हणून लहान अंक कोणता आहे? 0 आहे, पण तो आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. म्हणून 3 अंक आपल्याला सुरुवातीला घ्यावा लागेल. 0 6 7 आणि 9 यांचा अंतर विचारलेले. अंतर म्हणजे काय? फरक. दोघांची वजाबाकी करा. 10तून 9 गेला 1, हातचा वापस. 13तून 8 गेले 5, हातचा वापस. 6तून 7 जात नाही म्हणजे 16तून 7 गेले, उरले किती? 9, हातचा वापस. 7तून 1 गेला 6 आणि 9तून 3 गेले 6. 66,951 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग पर्याय दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. कमाल 6 अंकी. कमाल 6 अंकी म्हणजे काय? मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या लिहून टाका. 9 6 वेळा लिहिले. त्यानंतर कमाल 5 अंकी संख्या कमालच विचारलेली म्हणजेच मोठ्यात मोठी संख्या 9 9 9 9 9 5 वेळा. यांचा फरक विचारलेला. फरक म्हणजे काय? वजाबाकी. दोघांची वजाबाकी करून पहा. 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0, 9तून 9 गेले 0 आणि हा 9. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 9 लाख. 9 लाख म्हणजे नावावर 5 शून्य पाहिजे. पर्याय क्रमांक डी या अचूक प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कमाल 7 अंकी संख्या. कमाल म्हणजे काय? मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी म्हटल्यावर 9 काय करा 7 वेळा लिहून टाका. 5 6 7. त्यानंतर किमान 4 अंकी संख्या. 4 अंकी किमान. किमान म्हटल्यावर काय करणार? 1000 ही काय झाली? लहान लहान 4 अंकी संख्या. यातील फरक विचारलेला. फरक म्हटल्यावर काय करणार? वजाबाकी. 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8 आणि हे तिन्ही 9 कशाच्या तसे. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे बघा
99,98,999. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 5 अंकी कमाल संख्या. कमाल म्हटले की काय करणार आपण? 5 वेळेस काय करणार? 9 लिहून टाकणार. व 2 अंकी किमान. 2 अंकी किमान कोणती संख्या आहे? 10. यांचा काय विचारलेले? अंतर. अंतर म्हणजे काय? फरक. म्हणून दोघांचे काय करणार? वजाबाकी. 9तून 0 गेले 9, 9तून 1 गेला 8, बाकीचे 9 जसेच्या तसे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर असणारे पहा 99,989. 99,989. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. 7,17,17 ही संख्या लिहिलेल्या अचूक पर्याय सांगायचे. 7,00,000 म्हणजे 7वर 5 शून्य किंवा 5 अंक पाहिजे. चला बघा या ठिकाणी पहा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 7,00,000 7,17,17 7,00,000 म्हटलं की काय करणार? 7 लाख लिहून टाका. 7 लाख लिहून टाका. 7वर काय येणार? 5 शून्य. 1717 1717 म्हटलं की 1717 लिहून टाका. दोघांची काय करा? बेरीज करा. 0 आणि 7 7 1 7 1 0 7. या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे बघा 701 717. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. 9,273 व 3,257 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? आता पहिली जी संख्या दिलेली 9,273 त्यातील 7ची स्थानिक किंमत होते बघा 70. दुसरी जी संख्या आहे 3,257 तर त्यातील 7ची स्थानिक किंमत आहे बघा फक्त 7. दोघांचा फरक काढायचा आपल्याला. फरक म्हणल्यावर काय करणार? वजाबाकी. म्हणून 70 मधून 7 गेले आपण तोंडी करू शकतो 63. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 3 अंकी एकूण किती संख्या आहेत? आता सर्वांना माहिती पाहिजे 1 अंकी एकूण संख्या किती आहे? 9. 2 अंकी किती आहे? 90. 3 अंकी किती आहे? 900. 4 अंकी किती आहे? 9,000. 5 अंकी किती आहे? 90,000. हे एवढ्या किमान संख्या आपल्याला पाठच पाहिजे. या ठिकाणी आपल्याला विचारलं की 3 अंकी एकूण संख्या किती आहे? म्हणून 3 अंकी एकूण संख्या किती असणार आहे? 900. एकदम सोपा प्रश्न होता. सर्वांना सहज जमेल असा. या ठिकाणी सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. धन्यवाद.